बातमी. कांद्याच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. नाशिक आणि लासलगावच्या कांद्याला आता रेल्वेचा वेग मिळणार असून कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये कांद्याचा पुरवठा केला जाणार आहे. 24 ऑगस्टपासून विशेष मालगाड्यांच्या माध्यमातून कांदा वाहतुकीला सुरुवात करण्यात आली आहे. नाशिक परिसरातून उपलब्ध होणारा कांदा दिल्ली, चेन्नई, कोची आणि गुवाहाटी या प्रमुख शहरांच्या बाजारपेठांमध्ये पाठवला जाणार आहे. देशभरात कांद्याच्या किरकोळ दरात वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कांद्याचा सरासरी किरकोळ दर सुमारे 42 रुपये किलो झालाय. मागील वर्षाच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे 45% तर मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे 19% वाढ झाल्याचे चित्र आहे. दरवाढीला आळा घालण्यासाठी सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उतरवण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कांदा कमी वेळेत दूरच्या बाजारपेठांमध्ये पोहोचवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. ज्या शहरांमध्ये कांद्याचे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत अशा बाजारपेठांमध्ये पुरवठा वाढवण्यावर सरकारचं भर आहे. रेल्वे वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात कांदा एकाच वेळी पाठवणे शक्य होणार असून वाहतुकीचा वेळ आणि खर्चही कमी करण्याचा प्रयत्न आहे. नाशिक आणि लासलगावचा कांदा देशभर प्रसिद्ध असून यापूर्वीही रेल्वे रॅकच्या माध्यमातून दिल्ली, चेन्नई आणि गुवाहाटी यांसारख्या शहरांमध्ये कांदा पाठवण्यात आला आहे. कांदा एक्सप्रेसमुळे तुटवडा असलेल्या बाजारपेठांमध्ये कांद्याचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या किरकोळ दरांना काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा तर दुसरीकडे ग्राहकांना वाढत्या दराचा फटका बसण्याचे सरकारसमोर मोठे आव्हान आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांचा कांदा रेल्वेच्या रुळावरून थेट दिल्लीपासून चेन्नई, कोची आणि गुवाहाटीच्या बाजारपेठेत पोहोचणार आहे. त्यामुळे कांदा एक्सप्रेस दरवाढीवर कितपत ब्रेक लावते याकडे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.